समुदाय आणि त्याच्यामुळं पार्ट्या अनेक असतात, लगेच फोन येत असते त्याच्या सत्काराला तुम्ही होते काय. पण आता काही यासारखं दिसत नाही मला, कारण संपेल, त्यामुळे काही चिंता करू नका. आपलं सरकार आहे, हे आवाज नको वाटतो मी वाटते, आपलं सरकार आहे. या सरकारचा उपयोग किंवा तुम्ही जी ताकद आता संतोषला दिली त्या ताकदीचा उपयोग हा जिल्ह्यासाठी बी होणार आहे, हा तालुक्यासाठी बी होणार आहे. ही ताकद वापरायची असेल सरकारची तर त्याला माणसाला क्षमता बी असावं लागते, दृष्टी बी असावं लागते. सत्तेत आहे म्हणून सत्तेच्या मस्तीत राहून आपल्याला काही कोणावर सूट नाही उगवायचा. सत्ता आमच्यासाठी नवीन नाही. मी जेव्हा आमदार झालो तेव्हा संतोष 1.5 वर्षाचा होता. त्याचा विचार करा. आणि त्याच्या अगोदर मी सभापती बी होतो. तेव्हा सत्ता आली म्हणजे आम्ही काही मस्तीत येऊ, सत्ता आली म्हणजे कोणावर सूर उगवू असं नाहीये. पण सत्तेचा फायदा मात्र सरकारी योजनेतून तुम्हाला सगळ्याला मिळाली म्हणून यात्री मी आज तुम्हाला या ठिकाणी देतो. फायदा तुमचा म्हणजे तुमचा नाही, या जिल्ह्याचा, या तालुक्याचा. निवडणुकीमध्ये माझ्या फिरलो मी, संतोषच्या फिरलो मी, महाराष्ट्रभर फिरलो मी, भारतीय जनता पार्टीचा राज्याचा निवडणूक प्रमुख होतो, अनेक मतदारसंघात. पण मागच्या 2.5-3 वर्षात जी प्रगती झाली सगळ्या क्षेत्राची, तर जरा तुमच्या गटागटांना बघू. जसं आज ग्रामसेवक आले, रोजगार सेवक आले, आशा वर्कर आल्या, अंगणवाडी सेविका आल्या, ICRT आले, विशेष शिक्षक काही परवानगी केली, असे सगळा जो वर्ग आला जरा कधीतरी असं प्रश्न पाहिजे. इतकी धावपळ अजूनही आठ द्यायच्या कानाला फोन आहे आणि काय घरी होतं काय समजत विचायला म्हणजे माझं म्हणणं कोणतं तरी घातला याने नाश्ता घातला पण तर म्हणजे 30 रुपयाचे लटकेले काहीतरी काय असतं काही समजत नाही. असा कोणताच कार्यक्रम शांततेला मन लावून ऐकतच नाही. ते तुम्हाला कळणार काय चाललंय काय. हे बघा तुम्ही कर्मचारी आहे, आमचे कार्यकर्त्यांना मी रोज सांगतो, तुमची नजर ही गारुडासारखी असली पाहिजे. तुम्हाला गावच्या लेवलला नेमलेलं आहे, तुम्हाला गटाचे प्रमुख म्हणून नेमेले, तुम्हाला तालुक्यातले म्हणून काही लोकांना नेमेले, काही जिथं 4-4 गाव आहेत ग्रामसेवक सगळ्याच. तुम्हाला चालता बोलता दिसलं पाहिजे काय आणि काही नाही आपल्या गावात, आणि त्या गावात काय नाही त्याची सूचना तुम्ही आमदाराला केली पाहिजे. असं नाही की तुम्ही आम्हाला काही सूचना करू नये असं समजून घ्या. नाही तर आमची जर का आम्हाला कोणी विचारणारा नसला, आम्हाला कोणी सांगणारा नसला तर माणूस बेफाम होतो आणि अशा स्टेजवर मग पान ठोकायला लागतो, काय दंड ठोकायला लागतो मग. आणि काय बोलला ते तुम्हाला माहित राहतं, काय काय बोलते ते स्टेजवर जाऊन ती मस्ती म्हणते त्याला. मला 35 वर्ष आमदार खासदार राहायची संधी मिळाली. मी एकालाही नावाने सेवा करते, काही काही ओळखू शकतो पण तुझ्या नवऱ्याचं नाव सांगतोय काय, तुझ्या बापाचं नाव सांगते, तुम्ही सगळ्या ओळखू शकतो तालुक्यात नाही. कधी आमचा त्रास नाही, कधी एखाद्याला जाऊन चौकशी केली ना, ग्रामसेवकची केली ना, व्हिडिओची केली ना, पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याची केली आहे. मला तर पंचायत समितीला 5 वर्ष झाले असते. काही लोक नाराज आहे आमच्यावर, दलवी रिझल्ट देऊ देईल ते. बरेच लोक नाराज बी, सरपंच असे बोलत नाही पण बसपा काढतात निवडणूक आहे त्याला बी लोक चिंपत येते ना गावातले, त्याने सांगेल मी करून देतो. त्यामुळे नाराजी आमच्याबद्दल जे आहे, पण कर्मचाऱ्याची नाराजी आमच्याबद्दल आहे असं तरी वाटलं नाही मला.
अध्यक्ष साहेब ठाले साहेब, हे बघा, मी आतापर्यंतच्या जीवनात 26 निवडणुका लढलो आणि निवडणूक म्हणजे सोपा खेळ नाही.